नमस्कार. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आश्रमशाळाच्या शिक्षकांसाठी पर्टिक्युलरली अदर बॅकवर्ड बहुजन वेलफेअर डिपार्टमेंट याच्या अंडर ज्या आश्रमशाळा आहेत त्यांच्या शिक्षकांसाठी ट्रेनिंगचा एक प्रोग्राम आखलेला आहे. तर त्याचं आश्रमशाळा रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि शिक्षकांची नोंदणी या प्रशिक्षण वर्गासाठी कशी करायची त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. आपल्याला जे शिक्षकांना आणि वॉर्डनला जे प्रशिक्षण द्यायचं आहे त्याच्यासाठीची ही वेबसाईट आहे. सगळ्यांनी नोंद करून घ्या. https://obbwtt.supermindstudy.com या वेबसाईटवर आधी आश्रमशाळांना रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर आश्रमशाळामध्ये जे टीचर्स आणि वॉर्डन असतील त्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर ह्या वेबसाईटवर तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करायची आहे. आधी आश्रमशाळाचे जे प्रिन्सिपल किंवा कोऑर्डिनेटर असतील त्यांनी आश्रमशाळा रजिस्ट्रेशन करायचं. त्यानंतर त्यांच्या लॉग इनमध्ये टीचर रजिस्ट्रेशन एक सेक्शन आहे, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्या ठिकाणी जाऊन टीचर्स आणि वॉर्डनला पण रजिस्टर्ड करायचं. तर सर्वप्रथम आपल्या आश्रमशाळेच्या ऑनलाईन नोंदणीसाठी आपल्याकडे लॉग इन आय डी पासवर्ड असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला जर रजिस्ट्रेशन सुरू करायचं तुमच्याकडे आधी लॉग इन आय डी पासवर्ड असणं आहे. ज्या आश्रमशाळांना अजून लॉग इन आय डी पासवर्ड मिळाला नसेल तर त्यांना व्हॉट्सअपवर मेसेज नसेल आला तर त्यांनी डायरेक्टर ऑफिसमध्ये एक एक्सेल आहे, त्यामध्ये तुमचं UDIS नंबर, मोबाईल नंबर आणि संस्थेचं नाव, शाळेचं नाव नोंदणी करायची. तुम्हाला लॉग इन आय डी पासवर्ड मिळेल. किंवा तुम्हाला हेल्पलाईन नंबर जो आमच्या वेबसाईटवर आहे, या वेबसाईटवर हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, तिथे तुम्हाला कॉल करायचा आहे किंवा ईमेल करायचा आहे. तुम्हाला लॉग इन आय डी पासवर्ड मिळेल. ओके. त्यानंतर तुम्हाला लॉग इन आय डी पासवर्ड मिळाल्यानंतर जे पुढच्या ज्या स्टेजेस आहेत ते मी एक्सप्लेन करणार आहे. जर आपल्याकडे लॉग इन आय डी पासवर्ड असेल तर सर्वप्रथम आपल्याला आश्रमशाळा नोंदणी करायची आहे. म्हणजे तुम्हाला लॉग इन आय डी पासवर्ड जो मिळेल ना त्यामध्ये सर्वात अगोदर आश्रमशाळांची नोंदणी संपवायची आहे. त्यानंतर आश्रमशाळाची नोंदणी झाल्यानंतर त्या आश्रमशाळेच्या अंडर तुम्हाला शिक्षकाची नोंदणी करायची. ओके. तर वेबसाईटवर तुम्ही गेलात तर वेबसाईटवर असे सेक्शन्स आहेत. ओके. इथे युजर मॅन्युअल, न्यूज, जसे जसं काही अपडेट येईल आम्ही इथे टाकणार आहोत. तुम्हाला एक्झिस्टिंग युजरमध्ये साइन इन या सेक्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुमच्याकडे लॉग इन आय डी पासवर्ड आलेला असेल, नसेल आला तर तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्ट ऑफिस किंवा डायरेक्टर ऑफिस किंवा हेल्पलाईन नंबरवरनं तो तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर साइन इनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन आय डी पासवर्ड जो मिळालेला आहे तो इथे टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आर यू प्रिव्हियसली लॉग्ड इन, जर तुम्ही लॉग्ड इन असाल तर येस म्हणायचं, नाही तर नो म्हणायचं. आता जेव्हा तुम्ही लॉग इन केलंय तर त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला मॅनेज प्रोफाईल या सेक्शनला जायचं. इथे डॅशबोर्ड, मॅनेज प्रोफाईल आणि मिसलिनियस असे सेक्शन्स आहेत. तर तुम्हाला मॅनेज प्रोफाईलला जायचं आहे. मॅनेज प्रोफाईलमध्ये सर्वात जे इम्पॉर्टंट सेक्शन आहे स्कूल रजिस्ट्रेशन, म्हणजे तुमचं आश्रमशाळा रजिस्ट्रेशन. तर यामध्ये जे आश्रमशाळाचं नाव आहे ते इथे तुम्हाला टाकायचं आहे, जे काय असेल ते. त्यानंतर तुमची जी संस्था असेल तर त्याचं डिटेल्स भरायचं आहे. ओके. जर तुमच्याकडे UDIS नंबर, एका स्कूलला 3 UDIS नंबर असतील, म्हणजे प्रायमरीचा वेगळा, सेकंडरीचा वेगळा, हायर सेकंडरीचा वेगळा, तर तुम्हाला 3 वेळेस इथे नोंदणी करायची आहे. परत रिपीट करतो, तुमचा UDIS नंबर जर 3 असतील तुमच्याकडे तर 3 वेळेस पोर्टलवर नोंदणी करायची. तुमच्याकडे UDIS नंबर 1 असेल तर एकदा नोंदणी करायची. म्हणजे तुमच्या UDIS नंबरवर तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस असणार आहे. त्यानंतर तुमच्याकडे जो स्कूलचा DDO नंबर येतो, नंतर तुमच्याकडे नंबर ऑफ क्लासरूम किती आहेत, म्हणजे तुमची शाळा आहे त्याच्यामध्ये एक 20 क्लासरूम आहेत, 25 क्लासरूम आहेत, त्याची डिटेल्स. स्कूल टाईप, म्हणजे तुमचं स्कूल कोणतं आहे, प्रायमरी आहे का, सेकंडरी आहे का, ज्युनियर कॉलेज. इथे ड्रॉपडाऊनमध्ये तुम्हाला व्हेरियस टाईप्स आहेत, ते तुम्हाला प्रॉपरली सिलेक्ट करायचं आहे. ओके. त्यानंतर तुमचं एस्टॅब्लिशमेंट कधी आहे, तुमचं वेबसाईट आहे का स्कूलला, आणि लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड हे कसं करायचं याची डिटेल इथे दिलेली आहे. म्हणजे गुगलवर तुमच्या ज्या लोकेशनचे लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड आहेत ते कॅप्चर करायचे, त्याचं डिटेल्स कसं करायचं ते इथे दिलेलं आहे. ओके. तर हे जे पेज होतं इथे तुम्हाला संस्था, स्कूलचं डिटेल्स, स्कूलचं नाव, आश्रमशाळेचं नाव, सगळे डिटेल्स तुम्हाला इथे भरायचे आहेत. नेक्स्ट सेक्शन जे आहे त्यामध्ये तुमच्या ज्या आश्रमशाळेचा ॲड्रेस, स्टेट, त्यानंतर डिस्ट्रिक्ट,
तालुका, व्हिलेज, पिनकोड, कोणत्या बोर्डाशी संलग्नित आहे, नंतर फोन नंबर, ईमेल आय डी आणि तुमचा जो ऑथोराइज रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्याचं नाव, त्याचं जेंडर, त्याचे मोबाईल नंबर, त्याचा ईमेल आय डी, त्याचं डेजिग्नेशन, हे सगळं तुम्हाला इथे डिटेल्स भरायचं आहे. त्यानंतर जर मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी की जर तुमच्याकडं एकाच युडाईसच्या अंदर 3 स्कूल असतील, प्रायमरी, सेकंडरी, हायर, तर इथे 3 वेळेस तुम्हाला डिटेल्स भरायचे आहेत. प्रायमरीचा जो प्रिन्सिपल किंवा डायरेक्टर असेल त्याचं वेगळं, सेकंडरीचा प्रिन्सिपल किंवा डायरेक्टर असेल त्याचे डिटेल्स आणि ज्युनियर कॉलेजचा. जर तुमच्याकडे प्रायमरी असेल तर इथे एकदाच येणार आहे. आता आपण ड्रॉपडाऊनमध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि ज्युनियर कॉलेज तिन्ही सिलेक्ट केलं तर म्हणून 3 वेळेस आलं आहे. तर हे डिटेल्स तुम्हाला प्रिन्सिपलची भरायची आहे. त्यानंतरचं जे सेक्शन आहे तुम्हाला इथे स्टाफ डिटेल्स भरायची आहेत. म्हणजे टीचिंग स्टाफ मेल किती आहेत, टीचिंग स्टाफ फिमेल किती आहेत, नॉन टीचिंग स्टाफ मेल किती आहेत, नॉन टीचिंग स्टाफ फिमेल किती आहेत. ओके. आता करंट एनरोलमेंट म्हणजे किती मुलं आहेत तुमचे, रेसिडेंट मुलं किती आहेत, रेसिडेंट मुली किती आहेत. ओके. त्याचं टोटल. नॉन रेसिडेंट किती आहेत आणि मुलं किती आहेत आणि नॉन रेसिडेंट मुली किती आहेत याची डिटेल्स तुम्हाला इथे भरायची आहेत. आणि आता तुमचं स्कूल कोणत्या कोणत्या स्टँडर्डमध्ये मुलांना शिकवतंय, फर्स्ट, सेकंड, थर्ड, जे काय असेल त्याला टिक करायचं आणि सेव्ह करायचं. म्हणजे तुमची जर संस्था 5वी पर्यंत क्लासेस घेत असेल तर 5 पर्यंत टिक करा. त्या पद्धतीने तुम्हाला सगळे डिटेल्स भरायचे. आता ही जी अगोदरची प्रक्रिया होती ती होती आश्रमशाळा नोंदणी. आता आपण शिक्षक नोंदणी कशी करायची ते आपण बघूया. शिक्षक नोंदणीसाठी तुम्हाला आश्रमशाळाची नोंदणी होणं आवश्यक आहे, कारण की आश्रमशाळाच्या लॉग इनमध्येच शिक्षक नोंदणी आहे. तर आता आपण स्कूल प्रोफाईल भरला, आता आपल्याला टीचिंग प्रोफाईल भरायचं आहे. तर टीचर रजिस्ट्रेशन प्रोसेस तुमच्या मॅनेज प्रोफाईलच्या अंडर टीचर रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. मॅनेज प्रोफाईल सेक्शनमध्ये टीचर रजिस्ट्रेशन प्रोसेसला क्लिक करायचं आहे तुम्हाला. तिथे रजिस्टर न्यू स्टाफ या सेक्शनला क्लिक करून तुम्हाला टीचरचे डिटेल्स भरायचे आहेत. आता इथे तुम्हाला एक पॉपअप येईल, त्यामध्ये दिलेलं आहे की कृपया नोंद घ्या, नोंदणीतील आजादी सर्व माहिती फक्त इंग्रजीमध्ये भरायची आहे. त्यानुसार तुम्हाला पुढची माहिती सगळी भरायची. ओके म्हणायचं, पुढे जायचं. आता टीचर रजिस्ट्रेशन करताना टीचरचं तुम्हाला डिटेल्स सोबत घेणं आवश्यक आहे. म्हणजे तुमच्याकडचे टीचर्स आहेत त्यांचं तुम्ही एका पेजवर त्यांचं नाव, त्यांचं मिडल नेम, लास्ट नेम, त्यांचं जेंडर, डेट ऑफ बर्थ, जॉईनिंग, सेवार्थ आय डी, डेजिग्नेशन, टीचर टाईप, हे सगळे डिटेल्सनं तुम्ही सोबत ठेवा, म्हणजे तुम्हाला भरताना सोपं जाईल. तर सर्वप्रथम टायटल, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, नंतर डेट ऑफ बर्थ, जेंडर, डेट ऑफ जॉईनिंग, सेवार्थ आय डी, डेजिग्नेशन, टीचर टाईप, ईमेल आय डी, मोबाईल नंबर, सेकंडरी मोबाईल नंबर, हे सर्व डिटेल्स तुम्हाला टीचरचे भरायचे आहेत. त्यानंतर जे आहे त्याचं क्वालिफिकेशन काय, तो BEd आहे, MAd आहे. ओके. त्याची डिग्री कोणती आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे का, ग्रॅज्युएशन आहे. त्यानंतर एक्झॅक्ट त्याचा जो आहे सब्जेक्ट कोणता आहे, मॅथ्स शिकवतो का, सायन्स शिकवतो का, SST शिकवतो, हे तुम्हाला इथे भरायचं आहे. आणि तो टीचर जो आहे तो कोणत्या स्टँडर्डला शिकवतोय, सपोज तो फर्स्ट, सेकंडला घेतो आणि 4th, 5thचे सब्जेक्ट्स घेतो, तर तुम्हाला इथं टिक करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करायची आहे. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व टीचर तुमच्या स्कूलमधले आणि वॉर्डन याची डिटेल्स इथे भरायची आहे. एकदा तुम्ही सगळं स्कूलची आश्रमशाळेची डिटेल्स आणि टीचरची डिटेल्स या पोर्टलवर भरल्यानंतर तुमच्या लॉग इनमध्ये जो आहे तो जो आपला जो प्रशिक्षणचा कार्यक्रम आहे तो डिटेल्समध्ये येईल. तो जो आहे तो 56 आवर्सचा जो आहे तो ऑनलाईन ट्रेनिंग आहे, 24 आवर्सची ऑफलाईन ट्रेनिंग आहे. MCQs आहेत, त्यामध्ये असाइनमेंट आहेत, ॲक्टिव्हिटीज आहेत. 56 आवर्सचा जो ट्रेनिंग प्रोग्राम आहे तो तुमच्या लॉग इनमध्ये असणार आहे, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीममध्ये. 24 आवर्सचा जो प्रोग्राम आहे तो आपण त्याचे वर्कशॉप घेणार आहोत. क्लस्टर लेवलला डिपार्टमेंटच्या मदतीने आपण तिथे वर्कशॉप अरेंज करणार आहे. शिक्षकांना तिथे पर्सनली त्या वर्कशॉपमध्ये यायचं आहे आणि तिथे आपण त्यांची उरलेली 24 आवर्सची ट्रेनिंग कंप्लीट करणार आहोत. हे सर्व प्रक्रिया झाल्यानंतर तुमच्या टेस्ट, असाइनमेंट, त्यानंतर शिक्षकांना त्यांच्या लॉग इनमध्ये एक सर्टिफिकेट डाउनलोडला मिळणार आहे.
ते सर्टिफिकेट ते डाउनलोड करू शकतात. तर ही ओव्हरऑल प्रोसेस होती आश्रमशाळा नोंदणी आणि शिक्षक नोंदणीची. तर ही सर्वांनी कंप्लीट करावी. जर तुम्हाला काही अडचण असेल तर हेल्पलाईन नंबर वेबसाईटवर आणि ईमेल ID पण दिलेला आहे. तुम्ही त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.